शारदा मंदिर हायस्कूल कल्याण येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात। कल्याण प्रतिनिधी भरत दळवी, क्रांती सूर्य न्यूज सातारा। कल्याण शहरातील लालचौकी परिसरातील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात आज उत्साहात झाली। या महोत्सवाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन सोहळ्यात शाळेच्या पर्यवेक्षिका अपर्णा कुलकर्णी तसेच क्रीडा समितीचे सदस्य गणेश ठाकूर, पंढरीनाथ रोकडे, भरत दळवी यांसह शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते। मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील 3 दिवसामध्ये कबड्डी, लंगडी, खो खो, धावणे, गोळाफेक, दोरी उड्या यांसारख्या वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। शारदा मंदिर हायस्कूलमध्ये दरवर्षी हा क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कल्याण शहरातील सर्वात मोठ्या मैदानाचा लाभ या शाळेला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा क्रीडा विकास अधिक जोम 5वी संचा संघ लंगडी मध्ये फायनल मारलेली आहे। आपल्या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे। शारदा मंदिर हायस्कूल कल्याण खेळाडूंना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना काय शुभेच्छा द्या? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदा मंदिरमध्ये अतिशय उत्साहात क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे आणि या क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक सगळेच उत्साहाने भरलेले असतात आणि सगळ्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की ज्याप्रमाणे आत्ता क्रीडा प्रतिज्ञा घेतलेली आहे की आम्ही खिलाडू वृत्तीने सगळे खेळ मनापासून खेळू, त्याचे नियम समजून घेऊ आणि आमच्या खेळाची प्रतिभा आणखी वाढवू, त्या पद्धतीनेच मुलांनी अतिशय आनंदाने या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी व्हायचं आणि आनंदाने हा क्रीडा महोत्सव साजरा करायचा। शुभेच्छा देतो आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना। धन्यवाद। टाळ्या वाजवा। अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।